आई कुठे बसला? कुठे जाणार आता तू? मी आता हवेमध्ये जाणार आहे नाश्ता करायला. नाश्ता करायला? हॅलो पब्लिक, कसे आहात सगळे? मस्तच ना? मी देखील मस्त, कारण की आज मी आलेली आहे लोणावळ्याला. थंड हवेमध्ये आज मी अगदी हवेत उडणार आहे. अहो घाबरू नका, मी आलेली आहे ॲम्बी व्हॅलीला. आणि ॲम्बी व्हॅलीला असणारं स्काय मॅक्स हे खूप सुंदर ॲडव्हेंचर आहे. मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं काही बघून, कारण की ही माझी पहिलीच वेळ होती हवेमध्ये काहीतरी डिनर किंवा लंच किंवा काहीही खायची. मला काहीच आयडिया नव्हती काय होणार आहे माझ्यासोबत, बट खूप थ्रिलिंग आहे हे सगळं. सर्वात पहिल्यांदा गेल्यानंतर या तिकीट काउंटरला जाऊन आम्ही तिकीट काढले. तिकीट काढल्यानंतर खूप एक्साइटमेंट होती, कारण की सुरुवातीला माहितीच नव्हतं किती हाईटवरती हे सगळं जाणार आहे. तुम्ही बघू शकतात, सर्वात पहिल्यांदा माझ्या आईने नंबर लावला, कारण की ती आमच्यापेक्षा खूप एक्सायटेड होती की नक्की काय आहे, कारण की तिचा बर्थडे होता आणि तो हवेमध्ये साजरा होणार होता. तर मंडळी, तिकीट काढून झालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे आणि मी खूप एक्सायटेड होती तिकडे जवळ जायला. पण मी कन्फ्यूज खूप होती की कोणत्या सीटवरती बसू, कारण की सगळीकडून निसर्ग तोच दिसणार होता, बट बेटर कुठून दिसेल हे खूप कन्फ्युजन होतं. पण आम्हाला इकडे गाईड केलं आणि त्याप्रमाणे आम्ही तिकडे बसलो. काय विचारते आई? कुठे बसला? कुठे जाणार आता तू? मी आता हवेमध्ये जाणार आहे नाश्ता करायला. नाश्ता करायला? हवेमध्ये. कुठे? इथे वरती? आता हे असं वरतून जाणार आहे इथे. काय बोलतात रे ते, उचलतात ना क्रेन? ट्रेनला काय बोलतात रस्ते चल बस. करताना काय उचलत जशी की जेसीपी? तसं उचललं राबाला ते सगळे आणि वरती नेणार. सीटिंग अरेंजमेंट ज्या होत्या, म्हणजे ज्या खुर्च्या होत्या त्या खूप हाईटवरती होत्या, त्यामुळे आईला बसायला थोडीशी तकलीफ, म्हणजे थोडंसं जमलं नाही. बट इकडे असणाऱ्या स्टाफने तिला मदत केली आणि थोडं गाईड केलं कसं बसायचं, आणि ती छान प्रकारे बसली. त्यानंतर मी तिच्या शेजारी बसली, कारण की मला आईसोबत आजचा दिवस खूप छान स्पेंड करायचा होता. खूप एक्सायटेड होती. दोघींच्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकतात किती आनंद होता. पण मी खरंच सांगते ना, जेव्हा ते अखंड वरती हळूहळू जात होतं ना, तेव्हा खूप धगधग होत होते की आपण एक सर्टन हाईटवरती आलोय आणि ती हाईट बऱ्यापैकी वरती होती. लिटरली आम्ही सुरुवातीला फार घाबरलो, कारण की भीती वाटते ना आपल्याला की हाईटवरती गेल्यावरती, की मला तर अर्ध लक्ष होतं त्या बांधलेल्या क्रेनकडे. बट नंतर मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या, तुम्ही नेचर एन्जॉय करा. नंतर हळूहळू मी रिलॅक्स झाले, कारण की सुरुवातीला कठीण होतं हे. आणि ज्या प्रकारे मी थोडी घाबरली होती त्याचप्रमाणे माझी आई देखील थोडी घाबरली होती, बट ती बिंदास्त होती, कारण की तिची पहिली वेळ, माझी देखील पहिली वेळ. पण माझ्यापेक्षा आईने खूप मजा केली. ट्रस्ट मी, तुम्ही जर इकडे जात असाल ॲम्बी व्हॅलीला तर हे ॲडव्हेंचर नक्की करा. आय नो थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, बट एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. इकडे आल्यावरती फूड इकडचं ॲव्हरेज होतं, एवढं काही मला वेगळं किंवा छान वाटलं नाही. ओव्हरऑल छान होतं, म्हणजे अप टू सर्टन हाईटवरती गेल्यानंतर हे खाणं मॅटर करत नव्हतं की जेवढा निसर्ग होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा काही स्पेशल डे आहे, ॲनिव्हर्सरी, बर्थडे, एंगेजमेंट किंवा काही वेगळं असं ओकेजन जे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करायचं असेल, तर तुम्ही हे इकडे येऊन नक्की सेलिब्रेट करू शकता, कारण की अशा वेगवेगळ्या पार्टीज, फॅमिली पार्टीज, फ्रेंड पार्टीज या सर्टन हाईटवरती हे सेलिब्रेट करतात. ओव्हरऑल रिव्ह्यू खूप छान होता. जेवणाचा देखील थोडं रेटिंग कमी असलं तरी देखील बाजूचा असणारा निसर्ग अप्रतिम सुंदर होता. म्हणजे आम्ही खूप मजा केली. तर पब्लिक, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, जर तुम्हाला देखील असं छान वेगळं हटके काहीतरी करायचं असेल आणि मजा करायची असेल तर नक्की स्काय मॅक्स अल्टिमेट ऑप्शन आहे इकडे येण्यासाठी. आणि मी खात्री देऊ इच्छिते की इथे येऊन तुम्ही नक्की मजा कराल.
तर व्हिडिओ असेच बघत राहा, माझ्यावरती प्रेम करत राहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी.